शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नक्षीदार काठीवर रेशमी वस्त्र, त्यावर चांदीचा तांब्या, कडुलिंबाची पानं आणि साखरेची माळ, उभारून आनंदाची गुढीदारी, जीवनात येऊ रंगत न्यारी, पूर्ण हो तुमच्या सर्व इच्छाकांक्षा। गुढीपाडव्याच्या व न्यूज 24 सह्याद्रीच्या वर्धापन दिनाच्या तुम्हाला न्यूज 24 सह्याद्री आणि नगर सह्याद्रीच्या संपूर्ण परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरातील एका उपनगर भागात राहणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला शाळेत जात असताना एका तरुणाने अडवून छेडछाड केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। साहिल अनिल शेख असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित तरुणाचं नाव आहे। महापालिकेच्या अर्थसंकल्पावर स्थायी समितीत जोरदार चर्चा रंगली असून पाणीपट्टीत 25% कपात करण्यासह विविध विकास कामांसाठी कोटींच्या निधींची मागणी करण्यात आली आहे। शहरातील पत्रकार चौकात शहर वाहतूक शाखेचे कार्यालय स्थलांतरित करून तेथे अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्यासाठी 5 कोटींची विशेष तरतूद करावी अशी प्रमुख शिफारस सभापती सुभाष लोंढे यांनी केली आहे। शहरातील लाल टाकी परिसरात किरकोळ वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास घडली आहे। योगेश दीपक कांबळे असे जखमी तरुणाचं नाव आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। शहरातील पत्रकार चौकात अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी 5 कोटींची तरतूद करावी। अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक महोत्सवासाठी 25 लाख द्यावेत। पिंपळगाव माळवी येथे नशामुक्ती केंद्र उभारावे, एकल महिलांसाठी वसतिगृह उभारावे आणि बाल संस्कार केंद्रासाठी 1 कोटींची तरतूद करावी। वृद्धाश्रमासाठी खास निधींची तरतूद करावी। यासह पाणीपट्टीच्या करात 25% कपात करावी अशी शिफारस स्थायी समिती सभापती सुभाष लोंढे आणि सदस्य निखिल वारे, बाळासाहेब वाकळे यांनी केली आहे। व्यावसायिक वादातून फसवणूक आणि मारहाणीच्या गुन्ह्याचा तपास करताना तत्कालीन पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी त्रुटी ठेवल्याबद्दल न्यायालयाने ताशेरे ओढले आहे। या गुन्ह्याचा फेर तपास पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने करण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश MS लोणे यांनी आदेश दिले। नितीन दीपके आणि आदित्य शिंदे यांच्यामध्ये स्काय इन वॉटर बॉटल व्यवसाय होता, त्यांच्यामध्ये वाद झाले। नितीन दीपके याने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी आदित्य शिंदे आणि साथीदारावर 28 लाखांची फसवणूक आणि लाकडी ओढका व लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल केला। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।